नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आज मी घेऊन आले तुमच्यासाठी आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकमधील एक पुढचा लेसन, द कॉप अँड अँथम. आता या लेसनची जी पार्श्वभूमी आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. द कॉप अँड अँथम. द कॉप म्हणजे पोलीस आणि अँथम हा आपल्या या स्टोरीमधला जो आहे हिरो आहे. आता यामध्ये थोडंसं याच्याविषयी आधी जाणून घेऊयात. तर हा जो अँथम आहे तो अनाथ आहे. त्याचं या जगामध्ये कुणी नाही आहे. मग दिवसभर कुठेतरी खायचं, एखाद्या डेस्कवरती या ठिकाणी झोपी जायचं, असं या आपल्या अँथमचं काम आहे. परंतु जेव्हा विंटर सीझन यायला लागलेला आहे तेव्हा मात्र त्याला थोडीशी काळजी वाटायला लागली. आता आपण बघतो की आपल्या भारतामध्ये ऋतूंमध्ये सुद्धा वैविध्य बघायला मिळतं. पण तेच जेव्हा तुम्ही पाश्चिमात्य देशांमध्ये जाता तेव्हा तिथं हे प्रामुख्याने 2 ऋतू बघायला मिळतात. एक तर समर असतो आणि दुसरा विंटर असतो. आणि विंटर इतका हेवी असतो की त्या ठिकाणी स्नोफॉल हा जास्त होतो. आता थोडंसं याबद्दल आधी जाणून घेऊयात म्हणजे आपल्याला पुढे कथा काय आहे ही व्यवस्थित समजेल. आता विंटर सीझन हा तिथे इतका हेवी असतो की त्या 4 महिन्यामध्ये ते लोक घरातूनही बाहेर पडू शकत नाहीत. इतकी बर्फवृष्टी त्या ठिकाणी होत असते. मग ते काय करतात की त्या 4 महिन्यांमध्ये जेवण वगैरे जे काही आहे आपलं म्हणजे त्यांना जे काही लागणारं जे साहित्य आहे ते काय करतात घरीच साठवून ठेवतात. मग तिथूनच ती संस्कृती उदयाला आली की मग ते लोक शरीर गरम ठेवण्यासाठी असेल म्हणा काही ड्रिंक्स घेणे म्हणा किंवा मग या ठिकाणी ब्रेड ही पद्धत या ठिकाणी म्हणजे त्यांना ते बनवणं म्हणा किंवा त्या पद्धतीचं ताज्या भाज्या उपलब्ध होत नाहीत. त्याच्यामुळं मग ब्रेड बटर ही संस्कृती तिथून आली. त्याचबरोबर आपण बघतो की जनावराचं जे काही कच्चं मांस असतं मग ते लोक कशाही पद्धतीने काय करतात रोस्ट करून किंवा फ्राय करून काय करतात खात असतात. एकूण काय की पाश्चिमात्य देशांमधले ते वातावरण आणि तिथली अनुकूलता यानुसार काय आहे त्यांचं राहणीमान आहे. मग आता हा जो आपला अँथम आहे ना तर तो तिथे राहणार आहे. मग आता तिथं बहुतांशी वेळेला या दरम्यान काही कामही नसतं म्हणजे अवेलेबिलिटी कामाची फार कमी असते. मग अशा वेळेस मग जे लोक रस्त्यावर राहणारे असतात त्यांची फार पंचायत होते आणि त्यातला आपला हा एक अँथम आहे. मग याला प्रश्न पडतो की आता विंटर पूर्ण जो सीझन आहे तो मी कुठे घालवायचा. मग त्याचा एक तो नाईलाज आहे ना त्याच्यावरती आलेली ती परिस्थिती आहे. मग त्याला आठवलं किंवा त्याला असं वाटलं की आपण आयर्लंडच्या जेलमध्ये काय करू शकतो आपले 4 महिने घालवू शकतो. मग आता जेलमध्ये जायचं आहे म्हटल्यानंतर काहीतरी गुन्हा केला पाहिजे हो की नाही. किमान 4 महिने आपल्याला तुरुंगवास होईल एवढा छोटा मोठा तर एखादा क्राईम करायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण जाऊ शकणार नाही आहे. आणि ही परिस्थिती किंवा हा त्याचा नाईलाज हा फक्त त्यालाच माहिती आहे. मग आता या ठिकाणी तो असे काहीतरी वेगवेगळे प्रयत्न करतोय. आता त्या प्रयत्नांमध्ये त्याला यश येतं आहे किंवा नाही येतं आहे हे सगळं या पाठामध्ये सांगितलेलं आहे. खूप रंजक पद्धतीने सांगितलेलं आहे. आपण सुरुवात करूयात. मग आता हा जो अँथम आहे त्यांनी आता प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याला तुरुंगात जायचं आहे म्हणजे तो या ठिकाणी काय पेशेने अट्टल गुन्हेगार वगैरे काही नाही आहे. फक्त त्याला या ठिकाणी त्याचा नाईलाज आहे आणि म्हणून तो ह्या सगळ्या गोष्टी करतो. मग आता हा जो अँथम आहे यांनी सगळ्यात पहिले ठरवलं की त्याच्याकडे काही कॉईन्स आहेत म्हणजे त्याच्याकडे थोडे पैसे आहेत आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्याकडे जे पैसे आहेत ते पैसे आपण घेऊयात आणि एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपण काय करायला जाऊयात जेवायला जाऊयात. आता तो त्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो आणि जेवायला गेल्यानंतर तिथं त्यांनी ठरवलेलं असतं की आपला पहिला रोल काय असणार आहे की तिथं आपल्याजवळचे जे पैसे आहेत ते घेणं आणि तिथं आपली जी आवक आहे त्याच्यापेक्षा जास्त जेवणं आणि तिथं जेवण केल्यानंतर आपल्याला ऑब्व्हियसली या ठिकाणी बिल मागणार आहेत आणि आपल्याला ते बाहेर काढतील किंवा मग पुढची प्रोसेस जी त्याला हवी आहे जी त्याला अपेक्षित आहे ती ते करतील म्हणजे तुरुंगात पाठवतील. म्हणून तो त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं ठरवतो. आता तिथं जायचं आहे म्हटल्यानंतर थोडंसं आवरायला पाहिजे. त्यांनी काय केलेलं आहे आपली छान अशी शेव वगैरे केली, दाढी वगैरे केली आणि त्यांनी त्याच्याजवळ असणारा एक कोट त्यांनी घातला जो बऱ्यापैकी ठाकठीक असा तो कोट होता तो घातला आणि त्याला एका लेडीने एक छोटासा ब्लॅक कलरचा बोही दिलेला होता तो त्यांनी काय केला लावला आणि तो त्या रेस्टॉरंटमध्ये गेला. पण त्याचं लक्ष त्याच्या ट्राउझरकडे आणि त्याच्या शूजकडे अजिबात नव्हतं. त्याला असं वाटलं की कदाचित त्याच्या त्या ट्राउझर आणि शूजकडे कोणाचंही लक्ष
जाणार नाही. आपण आत टेबलापर्यंत जाईपर्यंत थोडंसं काय करायला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, असं त्याला वाटून तो काय करतो, त्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. पण होतं भलतंच बरं का. त्या रेस्टॉरंटमध्ये जसा तो जातो तसं तिथे असणारे जे कोणी गार्ड्स आहेत किंवा मॅनेजर आहेत ते त्याला हटकतात आणि त्याचा अवतार बघून म्हणतात, लोकांकडे पैसे नाहीत तर ते जेवायला काहून येतात असं म्हणतात. आणि ते त्याला काय करतात, तिथून बाहेर अगदी घाई गडबडीने रस्त्याच्या कडेला नेऊन सोडतात. म्हणजे तिथूनही तो बाहेर जातो. चला, म्हणजे आता हा पहिला प्रयत्न तर त्याचा सुरुवात करताच फसलेला आहे. मग तो तिथून बाहेर पडतो आणि उलट दिशेने चालू लागतो. आता तिथं चालत असताना त्याला एक मोठी इमारत दिसते. आता ती इमारत ही त्या इमारतींवरती कुठे कुठे ग्लासेस लावलेले आहेत. मग त्याच्या डोक्यामध्ये पटकन असं येतं की आपण काय करूया, त्या ठिकाणी त्या इमारतीच्या काचेवरती आपण एक दगड मारूयात, जेणेकरून ती काच फुटेल आणि ती फुटल्यानंतर आपल्याला काय केलं जाईल, अटक केलं जाईल. मग ती काच तो फोडतो आणि फोडल्यानंतर तिकडे लोकांची गडबड सुरू होते, लोकांची पळापळ सुरू होते. आणि पळापळ सुरू झाल्यानंतर हा आपला अँथम मात्र तिथेच थांबतो, तो जात नाही. आणि तिथं त्याला असं वाटतं की आता आपण काच फोडली आहे म्हटल्यानंतर आपल्याला आता पटकन पोलीस येतील आणि पकडून घेऊन जातील, हो की नाही. मग त्याला असं वाटल्यानंतर तो तिथे थांबला आहे बरं. आता तिथं थांबल्यानंतर तिथं तो कॉप येतो, पोलीस येतो आणि तो त्याला विचारतो की ही काच कुणी फोडली. आता ही काच कुणी फोडली हे विचारल्यानंतर अँथमला असं वाटतं की जणू काय आपल्या स्वागतासाठीच हा पोलीस आलेला आहे आणि आता आपली रवानगी लगेचच तुरुंगात होणार आहे. मग तो त्या पोलिसाला म्हणतो की तुम्हाला असं वाटत नाही का की हे मी केलं आहे म्हणून. पोलिसला शंकासुद्धा येत नाही त्याच्यावरती की हे काम त्या अँथमनी केलं असेल. तो अगदी त्याला वेडात काढतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि बिचारा एकटा टॅक्सी पकडण्यासाठी धावत पळत असतो. पोलीस त्याला जाऊन पकडतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं की या अँथमचं हेही स्वप्न काय होतं, भंग पावतं की हाही त्याचा प्रयत्न हुकतो. मग आता मात्र थोडंसं त्याला खूप राग आलेला आहे, तो खूप चिडलेला आहे आणि फ्रस्ट्रेट होतो. आणि तो ठरवतो की आपण काय करायचं, एखादा दारुडा जसा रस्त्यावरती दंगा करत फिरतो ना, तसं त्यांनी ठरवलं की आपण हे आरडाओरडा करत फिरायचं आहे. मग तो त्या रस्त्यावरती आरडाओरडा करत मोठमोठ्याने गाणी म्हणत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या बरोबर थोडीशी मस्ती वगैरे करत त्या ठिकाणी हिंडतोय. आता त्या रस्त्यावरती जेव्हा तो फिरत असतोय ते फिरताना काही लोकांना हे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं आणि ते त्या तिथंच असणाऱ्या एका पोलिसाला इन्फॉर्म करतात की बघा हा दंगा करतोय रस्त्यावरती आणि त्याला पकडून न्या. कारण अँथमला माहिती आहे रस्त्यावरती असं हाकण्यात त्रास देणं, आरडाओरडा करणं, दंगा करणं म्हणजे अगदी पिऊन ढिंगाणा घालणाऱ्या व्यक्तीला सुद्धा काय केलं जातं, तुरुंगात त्याची रवानगी होते. मग आपलीसुद्धा होईल असं वाटून तो काय करतो, तशी ॲक्टिंग करत रस्त्यावरती फिरत असतो. पण जेव्हा आजूबाजूचे नागरिक पोलिसाला हे निदर्शनास आणून देतात तेव्हा पोलीस म्हणतात आज त्यांचा दिवस आहे, काही हरकत नाही. कारण का हार्वर्ड कॉलेजनं या ठिकाणी काय केलेलं आहे, शेजारच्या कॉलेजबरोबर मॅच जिंकलेली आहे आणि त्या आनंदामध्ये मुलं काय करतायत, अशी मस्ती किंवा अशा पद्धतीने तो त्यांचा आनंद साजरा करतायत. त्याच्यामुळं आपल्याला आज दिवसभरात अशा पद्धतीने कोणालाही अटक करता येणार नाही आहे. बघा आता अँथमनी हा तिसरा प्रयत्न केला, इथं सुद्धा त्याचं काय झालेलं आहे, हिरमोड झालेला आहे, डिसमोड झालेला आहे आणि तो यातही यशस्वी ठरलेला नाही आहे. आता मात्र त्याला प्रचंड फ्रस्ट्रेशन येतं आणि तो रस्त्याच्या कडेने अगदी उदासपणे चालत जात असतो आणि तो एका बाकावरती बसतो आणि तो ज्या बाकावरती बसलेला असतो त्याच्यासमोर एक टोबॅकोचं शॉप असतं, म्हणजे एक छोटीशी पानपट्टी असते. आता तिथं एक व्यक्ती येते आणि आपली सिल्कची जी छत्री आहे, जो अम्ब्रेला आहे, तो त्या स्टेपवरती तो ठेवतो आणि आतमध्ये जाऊन काय करायला लागतो, एक सिगार घेत असतो. आता तो सिगार घ्यायला थांबलेला आहे हे बघितल्यानंतर पटकन अँथमच्या डोक्यामध्ये पुढची योजना तयार होते. तो त्या दुकानाजवळ जातो आणि तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीने जी सिल्कची जी अम्ब्रेला ठेवलेली आहे की नाही, ती अम्ब्रेला तो उचलतो आणि ती घेऊन तो काय करू लागतो, चालू लागतो. तो चालत असताना जेव्हा सिगार घेतलेली व्यक्ती बाहेर येते, त्याचा अम्ब्रेला तिथं नाही आहे आणि हा अँथम घेऊन चालला आहे म्हटल्यानंतर तो त्याला फॉलो करायला लागतो, त्याच्या पाठीमागे जातो आणि अँथमला सांगतो की ही माझी छत्री आहे. मग अँथम म्हणतो हो का, ही तुझी आहे का. तर त्या दोघांच्यामध्ये तिथं काय होते, बोलणं चालू होतं, थोडासा वादच म्हणा तो सुरू होतो. मग अँथम म्हणतो ही तुझी आहे का छत्री. तो म्हणतो असं नाही, पण तू ही घेतली आहेस ना तर ती माझी आहे आणि ती मला परत दे. तेव्हा तो अँथम म्हणतो जर तुझी आहे तर तू पोलिसांना बोलव, मी तुझी छत्री चोरली आहे ना तर तू पोलिसांना बोलवलं पाहिजेस, मला पोलिसांच्या ताब्यात दे. आणि जे काय हा अँथम पोलिसांना बोलव असं म्हणतो
तसं त्या व्यक्तीने टर्न घेतला, त्या व्यक्तीची भाषाच बदलली. ती व्यक्ती म्हणाली की नाही नाही, काही हरकत नाही, मला वाटतं ही बहुतेक तुमचीच आहे, कारण सकाळी मला एका रेस्टॉरंटमध्ये ही मिळाली होती. म्हणजे बघा, हा सुद्धा प्रयत्न थुकला. आणि ती व्यक्ती काय करते, ठीक आहे, बहुतेक तुम्हाला ओळख लागली असेल, ही तुमचीच छत्री आहे, तर तुम्ही ठेवून घ्या ही छत्री, आणि ती व्यक्ती तिथून निघून जाते. अँथमला छत्री तर मिळाली, पण छत नाही मिळालं, कारण त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग 4 महिन्याचं छत आपल्याला मिळायला हवं होतं हे आहे. पण त्याला तिथं पोलीस येऊन तिथं थांबतो, त्या दोघांच्याकडे बघतो, त्या दोघांच्यामधला वाद संपतोय का ते बघण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यातच ती व्यक्ती काय करते, छत्री त्या अँथमकडे देऊन तिथून पसार होते, म्हणजे निघून जाते. आता मात्र या ठिकाणी अँथमला प्रचंड राग आलेला आहे, स्वतःची चीड आलेली आहे, आणि म्हणून तो ती छत्री एका खड्ड्यामध्ये फेकून देतो आणि सरळ रस्त्याने चालू लागतो. चालत असताना बऱ्यापैकी दिवस मावळतीला गेलेला असतो आणि तो एका चर्च बाहेर जाऊन थांबतो. आता त्या चर्चच्या आतमधून एक मधुर संगीताचा आवाज ऐकू येत असतो. कदाचित कुणीतरी पुढच्या कार्यक्रमाची तयारी करत असेल अशा पद्धतीने. आणि ते म्युझिक ऐकल्यानंतर क्षणभर अँथमचे पाय तिथं थांबतात आणि तो त्या चर्चच्या यार्डमध्ये आतमध्ये जातो आणि तिथे एक छोटासा डेस्क असतो, त्या बेंचवरती तो तिथं बसतो. आणि जसा हा तिथे बसतो, तिथे एक 2-3 मिनटं शांत डोळे झाकतो, तो म्युझिक तो ऐकत असतो. आणि अचानक त्याला लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात आणि त्याला समजतं की आपण आपल्या नाईलाजामुळे कोणत्या गोष्टीला बळी पडायला लागलेलो आहोत. तर आपल्याला फक्त राहायला 4 महिन्याची आपली सोय व्हावी म्हणून आपण क्राईम करायला लागलो आहे, किंवा मग आपण आपल्या आईवडिलांच्याकडून किंवा आपलं बालपण ज्या मित्रांच्या सहवासामध्ये गेलं, त्या मित्रांच्याकडून आपण एवढं शिकलो का, की अगदी किती जरी प्रसंग आला तरी आपण वाईट मार्गाकडे जायचं नाही आहे. पण तरी आज या ठिकाणी फक्त मला राहायला छत मिळावं किंवा माझ्या 4 महिन्याचा विंटर सीझन निघून जाईपर्यंत मला कुठंतरी स्थिर राहता यावं, मग म्हणून मी हे गुन्हे करतो, हे योग्य आहे का? तर हे मुळीच योग्य नाही आहे आणि हे फार चुकीचं आहे, हे त्याला त्या क्षणाला काय होतं, रिअलाईज होतं. आणि तो म्हणतो की अरे बरं झालं, मग सकाळपासून आपण जे काही प्रयत्न करतोय ते प्रयत्न फसतायत, ते फार चांगलं आहे. कारण जर अशा प्रयत्नातून जर आपल्याला असं यश मिळालं असतं तर कदाचित आपण परत तीच वाट धरली असती, किंवा आपल्याला वाटलं असतं की इतकं सोपं जर असेल जगणं तर मग आपण काय केलं असतं, त्याच मार्गाने आपण गेलो असतो. आणि तो मार्ग जो आहे तो चुकीचा आहे, ह्या गोष्टीची जाणीव अँथमला त्या क्षणाला होते. आणि अँथम ठरवतो की हरकत नाही, आपल्याला किती जरी कष्ट पडले तरीसुद्धा आपण काय करूयात, हा जो विंटर सीझन आहे तो काहीही करून, कुठेतरी ड्रायव्हिंग वगैरे करून आपण काय करूयात, स्वतःचा उदरनिर्वाह करूयात. परंतु अशा पद्धतीने गुन्हा करून आपण आयतं काहीतरी खायला मिळते म्हणून तुरुंगात जाणं हे काय आहे, चुकीचं आहे, असं तो या ठिकाणी म्हणजे तो विचार करतो आणि तो काहीतरी ठरवत असतो. तेवढ्यात त्या ठिकाणी काय येतो, पोलीस येतो. आता तो कॉप आल्यानंतर तो त्याला विचारतो, तू इथं काय करतोस? तो म्हणते नथिंग, मी तर इथं बसलेला आहे फक्त म्युझिक ऐकत. परंतु पोलीस त्याचं काही ऐकत नाही, तो त्याला तिथं घेऊन जातो. आता तुरुंगात घेऊन गेल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला न्यायालयासमोर उभं केलं जातं तेव्हा न्यायाधीश एक शिक्षा त्याच्यासाठी जाहीर करतात आणि ती अशी असते की 4 महिन्यांसाठी त्याला आयर्लंडच्या जेलमध्ये तुरुंगवास. आता ज्या गोष्टीला अँथमनी काय केलेलं आहे, सोडून दिलेलं आहे, ज्या गोष्टीचा विचारच करायचं सोडून दिलेला आहे, ती नकळत काय झालेली आहे, परत त्याच्यापर्यंत आलेली आहे. आणि अशा प्रकारे लेखकाने एक छोटासा मेसेज या ठिकाणी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणतीही गोष्ट आपल्याला काय मिळू शकत नाही आहे, अगदी सोप्या मार्गाने जर मिळवायची ठरवलीत तर ती मिळेल, परंतु ती चिरकाळ त्याचा आनंद काय असणार आहे आपल्या आयुष्यामध्ये टिकणार नाही आहे. आणि अँथमच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं आहे. भलेही कष्ट लागू देत, परंतु प्रयत्न करत राहणं आणि अथक प्रयत्न करत राहणं आणि त्यातून मिळणारं जे यश आहे त्याची जी काही गोडी असते ती फार वेगळी असते, हे या ठिकाणी आपल्याला या लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की तुम्हाला हा लेसन चांगल्या पद्धतीनं समजला असेल. जर समजला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण पुढे ही सिरीज चालूच ठेवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.